सानेकडे थोडं बोलणार आहे. तर लोकमान्य टिळक यांनी आपल्याला स्वातंत्र्य चळवळीमध्ये मोलाचं कार्य केले. त्यांनी एकात्मता सर्वांची यावी म्हणून आपण जे गणपती घेऊन डोक्यावर उठतो ती त्यांची उत्पत्ती त्यांनी केली. कारण सर्व धर्माचे आपण कोणी उंची नाही किंवा कोणीची नाही, सर्वांनी एकत्र येऊन हा जो उत्सव किंवा सण आहे तो सर्वांना करा आणि सर्वांनी ह्याच्यामधून एकात्मता करून आपल्याला देशाला स्वातंत्र्य कसं मिळवता येईल हा ध्यास लोकमान्य टिळकांनी घेतला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच, असं कुणा म्हणलं होतं? लोकमान्य टिळकानं म्हणलं. आणि अनुभव साठेचं जर बघितलं तर अनुभव साठेने पोवाडे आणि महाराष्ट्र चळवळीमध्ये सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला होता की सर्वांनी एक व्हा. डॉक्टर बाबासाहेबांना आम्हाला आपल्याला काय सांगितलं? सर्वांनी एक होऊन आपल्याला लढा द्या आणि आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळालं पाहिजे त्याचा चेंडू मारला. हेच आपल्याला लोकमान्य टिळकांचं आणि अनुभव साठेचं आपल्याला काय पाहायला मिळतं, त्यांचं योगदान पाहायला मिळतं. मग हेच ह्या कार्यक्रमाचा अवतीशी साधून तुम्हाला एवढं सांगण्याचा एक प्रयत्न होता की त्यांचं कार्य काय हे आपल्याला खोलात जाऊन आपल्याला सांगता येईल. पण आपल्याला सानेकडून तुम्हाला सांगतील की त्याचं नेमकं औचित्य काय आणि त्यांनी त्यांचं कार्य काय केलं ते थोडक्यामध्ये मॅडम आपल्याला सांगतील. तर लोकमान्य टिळक आणि अनुभव साठे यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि मी माझी चालतो.